श्रावण महिन्यातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी आहे. नाग या प्राण्याबद्दल आदर व पूज्यभावना समाजात रुजवण्यासाठी हा सण पाळला जाण्याची परंपरा आहे. या दिवशी घरोघरी नागदेवाची पूजा करून त्याला प्रसन्न करण्याची प्रथा आहे. या दिवशी प्रत्येक स्त्रिया नवीन अलंकार, वस्त्रे परिधान करून नागदेवतेची पूजा करतात. नागपंचमी पूजाविधी. ग्रामीण भागात नागपंचमीच्या आदल्या दिवशी उपवास केला जातो. उपवासाच्या दिवशी फराळ केले जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे नागपंचमीला उपवास सोडला जातो. असं म्हणतात की नागपंचमीचा उपवास हा भावासाठी केला जातो. गरुड पुराणानुसार नागपंचमीच्या दिवशी नागाच्या प्रतिमेची पूजा केली जाते. म्हणजे पाटावर हळद चंदनाने नाग, नागिन आणि त्यांच्या पिल्लांची चित्रे काढून त्याला दूध, लाह्या, आघाडा, दुर्वा वाहून पूजा करतात. श्रावण महिन्यात म्हणजेच पावसाळ्यात आघाडा सर्वत्र उगवतो. या सणात या वनस्पतीला महत्त्वाचे स्थान असते. नागदेवताची पूजा झाल्यानंतर त्याला दूध, साखर, उकडीची पुरणाची दिंड करून नैवेद्य दाखवला जातो. या सणाला विशेषतः गव्हाची खीर आणि चण्याची डाळ, गूळ यांपासून बनवलेल्या उकडीच्या पुरणांची दिंड तयार केली जाते. भावाला चिरंतन आयुष्य आणि अनेक आयुधांची प्राप्ती हो आणि तो प्रत्येक दुःख आणि संकट यातून तारला जावो, हेही उपवास करण्यामागे एक कारण आहे. या विषयासंबंधात एक प्रचलित कथा आहे. नागपंचमीच्या दिवशी मी नेसले ग हिरवी साडी, नाग भाऊराया मला पाठवितो ग गाडी. नागपंचमीच्या दिवशी मी ग भरीला चुडा, नागा रे भाऊराया तुला नैवेद्य ताजा पेढा. तूच रे रक्षण करी माझा आईच्या गोताचा, नागा रे भाऊराया तुला नैवेद्य कडीचा. नागा रे भाऊराया तुला वाहिल्या मी लाह्या, तुझ्या दर्शनाला आल्या शेजारच्या बाया बाया. नागा रे भाऊराया तुला नैवेद्य गुळाचा, आता रक्षण करी माझ्या बंधूच्या कुळाचा. लोकगीताप्रमाणे नागपंचमीसाठी वेदकालापासून अनेक प्रथा आहेत. असं सांगतात की सत्तेश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती. सत्तेश्वर हा तिचा भाऊ होता. सत्तेश्वरीचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला. त्यामुळे भावाच्या शोकात सत्तेश्वरीने अन्न ग्रहण केले नाही. सत्तेश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला. तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानले. त्यावेळी नागदेवतेने वचन दिले की जी बहीण माझा भाऊ म्हणून पूजा करील तिचे रक्षण मी करीन. त्यामुळेच त्या दिवशी नागाची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करते. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.